नमस्कार, मी सारिका. आजही विदर्भ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलेला तालुका कोरपणा इथे पाखर्डा या गावामध्ये शेती क्रमांक सर्वे क्रमांक 126 व 127 मध्ये तर मागील 3 पिढ्यापासून या इथं वावर करत असताना यांना अवैध रूप प्रकारे दुसऱ्याकडे वावर विकण्याचा अशा प्रकारे आदेश आलेला आहे. चला जाणूया येथील जे शेती करत होते मारुती हिरामन टेकाम यांच्याशी की या ह्या वावर किती वर्षापासून करत होते व किती पिढ्या गेल्या या वावरामध्ये, त्यांना कशा प्रकारे काय घडलं. नाव काय आबाजी? देवाजी भिवा टेका. किती पिढ्या झाले तुम्ही हे वावर करून राहिले? आम्हाला आता कमीत कमी 3 पिढ्या झालं. 1962 सालापासून वावर आमच्या ताब्यात आहे. हे तुम्हाला आता कशा प्रकारचं नोटीस आलेलं आहे? काही नाही आलं, आता नोटीस नाही आलं. नोटीस सध्या याचं आहे, पण हा वावर विकण्याचं असं म्हटलेलं आहे. हो, विकण्याचं असं म्हणत आहे. बलराम भिवा टेकाम यांचा नातू स्वतः मी सांगत आहो की हे शेत 3 पिढ्या झालेले आहे. त्याच्यामध्ये ते कोणीतरी विकलं त्यांनी, असं ते आम्हाला दुसऱ्याकडून माहीत झालं. म्हणून आम्ही इथे प्रियाताई खाडे यांच्याकडून त्यांनी आम्ही अर्ज करून त्यांना बोलावून आम्ही ह्या माहिती त्यांना दिली आणि न्यूजवाल्याला बोलावलं. चला जाणूया आता यांनी ज्यांच्याशी संपर्क साधला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांच्याशी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. आज ह्या बाखर्डी गावामध्ये परिवाराला एक न्याय देण्यासाठी म्हणून मी ह्या ठिकाणी आलेली आहे. चंद्रपूर जिल्हा माझ्या ऑफिसला कार्यालयाला टेकाम परिवारांचं एक निवेदन आलेलं होतं की आमच्यावर जो शेत संदर्भामध्ये आमच्यावर अन्याय होत आहे त्या अन्यायावर प्रतिकार करण्यासाठी, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रियाताई तुमची मदत हवी आहे हे माझ्याकडे बोलावून आलं होतं. आणि मी ह्या ठिकाणी त्याच कार्याला मजबूत करण्यासाठी, बघा ही जमीन भोगवट 2ची असल्यामुळे आज 3 पिढ्या ह्या गोरगरीब दलित लोकांच्या गुजारा केलेला ह्या जमिनीमध्ये आयुष्य निघालेलं आहे. आणि आज त्या मालकांना आज जाग उठली की ती जमीन आज विक्री पद्धतीने काढण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे. पण असं मी होऊ देणार नाही, कारण ह्या गोरगरिबाला जगण्यासाठी साधन कुठलं? शासनाने म्हटलेलं आहे का ज्यांना घर नाही, ज्यांना शेती नाही, जे भोगवट 2 मजली जे जमीन असेल तर आम्ही त्यांना पट्टा बनवून देऊ. मग आज त्यांना भोगवट त्यांच्या जमिनीमधून त्यांना भूमीन कसं करता येते ही मी शासनाला सुद्धा मी नाही का सवाल करणार. कारण ज्यांच्याकडे 2 गुंठा जागा पण नाही त्याला भूमीन करायचा अधिकार गव्हर्नमेंटला पण नाही, आणि म्हणून त्यांचा अधिकार त्यांना मिळला पाहिजे. म्हणून या टेकाम परिवाराला मी नक्की न्याय देणार. आणि यांनी मला ह्या ठिकाणी बोलवण्याची संधी दिली. आणि आज त्यांची जे हे परिवार आहे, त्यांचं कुटुंब आहे, 3 पिढीपासून या जमिनीला वाद आहे. आज कुठेतरी लाख रुपयाची आमिष दाखवून कुणीतरी मध्यस्थी ह्या ठिकाणी येऊन जर त्या जमिनीला निलाव करण्याचा प्रयत्न करत असेल, ही कायद्याने गुन्हा आहे. जर खरंच या जमिनीचे मालक असतील तर त्या टेकाम परिवारांसमोर समजुता करून त्यांना काय बोलायचं आहे त्यांनी समोरासमोरी बोलायला पाहिजे. पण इथल्या कुठं दलालायचं कोण्या काम नाही, कारण हा एक कुटुंबावर आहे. हेच मी शासनाला विनंती करते. अन्यथा उद्या जर टेकाम परिवाराला कधी बी कोणी गालबोट लावण्याचं की एक बोट सुद्धा लावण्याचं ह्या शेतामध्ये प्रयत्न केला तर मी अन्यायावर प्रतिकार केल्याशिवाय सोडणार नाही. आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या हक्कासाठी मी जीवनभर लढत राहणार, याच्या पाठीशी राहणार. कारण त्यांनी मला एक मुलगी समजून की मला हक्क देण्यासाठी म्हणून एक मी जिल्हा अध्यक्ष ह्या नात्याने मला ह्या ठिकाणी बोलवण्यात आलं. मी यांच्या आज नाही का सर्वांच्या मध्ये उभी आहे. जय भीम, जय संविधान. तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला की या टेकाम परिवाराला न्याय मिळणार की नाही, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन तुरंत करा. आणि संपूर्ण परिवाराचा पात्रा फक्त आझाद विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद.